लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सावी आणि विनू आता कॅम्पला चाललेले असतात आणि ते त्यांचा नाश्ता संपवत नसतात तेव्हा सिंधू त्यांच्या समोर येऊन उभे राहिलेले आहेत. हे घर आहे, ही काही धर्मशाळा नाहीये, पटापट आपला नाश्ता संपवायचा असं त्यांना बोलते. तेव्हा रुक्मिणीला समजतं की सिंधू तिची नक्कल करत आहे. रुक्मिणी सिंधूच्या जवळ जाते आणि तिचा कान ओढून म्हणते की तू माझी नक्कल करतेस होय. आणि सिंधू हसायला लागते. तसेच सावी आणि विनू देखील हसायला लागतात. तर सावी सिंधूला म्हणते, "मामा, असं मोठ्यांना करणं म्हणजे बॅड हॅबिट आहे बरं का." सिंधू म्हणते, "तुमचं गुड बॅड हॅबिट सगळं मला माहीत आहे. चला आता पटापट आवरा. मी तुमचं सगळं बोलणं ऐकलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला आता कॅम्पला जावंच लागणार आहे." रुक्मिणी म्हणते, "खरंच, तू माझी गादी चालवू शकते बघ सिंधू. तुझ्यासारखं या घरामध्ये दुसरं कोणीही नाही तर आता मुलांना समजलेलं आहे की सिंधूने म्हणजेच आईने आपलं सगळं बोलणं ऐकलेलं आहे आणि आता आपल्याला कॅम्पला जाण्याशिवाय पर्यायच नाही आहे. पण त्याचबरोबर सिंधूने त्यांना अजून एक चांगली बातमी दिलेली आहे. ती म्हणजे तुमच्या शाळेने मला डॉक्टर म्हणून त्या कॅम्पसाठी अपॉइंट केलेलं आहे आणि त्यामुळं आता मी सुद्धा तुमच्याबरोबर येत आहे. हे ऐकल्यावर मुलं जल्लोष करत, हात वर करत, हुर्रे म्हणत म्हणतात की आम्हाला कॅम्पला जायचंच आहे आणि आता सिंधू देखील मुलांबरोबर कॅम्पला चाललेली आहे. आता कॅम्प संपल्यानंतर मुलांची शाळा आहे आणि त्यामुळं परत मुलं येऊ शकणार नाहीत असं सिंधू रुक्मिणीला सांगते. तेव्हा रुक्मिणी म्हणते की आता सेमिस्टर संपल्यानंतरच ह्यांच्याने आपली भेट होणार आहे आणि आता सावी आणि विनू सिंधूबरोबर कॅम्पला चाललेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सावी आणि विनू रुक्मिणीचा निरोप घेतात आणि ते आता बाहेर पडतात. कॅम्पला चाललेल्या सावी आणि विनू यांना रुक्मिणी आशीर्वाद देते आणि ते दोघे आता घराच्या बाहेर सिंधूबरोबर जात आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सर्वजण डायनिंग टेबलला बसलेले आहेत. रुक्मिणी, रेश्मा आणि ऋतुजा तिघी गप्पा मारत बसलेल्या असतात, तर राजश्री किचनमध्ये काम करत असते. खरं तर राजश्री रत्नपारखी कुटुंबियांना लागलेली नजर काढत असते आणि त्यासाठी तिने फोडणीच्या पात्रामध्ये काही मिरच्या भाजलेल्या असतात आणि त्या मिरच्यांचा धूर घरात सर्वत्र झालेला असतो आणि त्या धुरामुळे सर्वजण जोरजोरात खोकत असतात आणि राजश्रीला विचारत असतात, "नेमकं तू काय करायला लागलेली आहेस? एवढा ठसका काय येतोय?" तेव्हा राजश्री सांगते की आपल्या घराला लागलेली दृष्ट काढत आहे आणि त्यासाठीच मी मिरच्या भाजलेल्या आहेत. आणि आता सर्वजण पाहत असतात राजश्री काय करते. राजश्री ते पात्र उचलते आणि त्यांच्या जवळून तसंच दरवाजाच्या बाहेर ते घेऊन चाललेले असते आणि त्याचा धूर जोरात होत असतो आणि त्यामुळे सर्वजण जोरजोरात खोकत असतात. राजश्री त्यांना म्हणते, "झालं आता, एवढा धूर घरात पसरला ना की आपल्या घराची सगळी दृष्ट कायमची निघून जाणार आहे. एकदाची पिढाच आपल्या घरातून निघून जाणार आहे." असं म्हणून तिनं ते पात्र आता दरवाजाच्या बाहेर आणून दरवाजाच्या बाहेर एका कोपऱ्यात ठेवलेलं असतं आणि पात्र ठेवून ती आता माघारी वळत असते. राजश्री जसं माघारी वळते तसं तिच्या लक्षात येतं की दारामध्ये कोणतरी व्यक्ती उभी आहे आणि दारात उभी असलेली व्यक्ती पाहून राजश्रीला मोठा धक्काच बसतो. कारण आत्ताच नजर काढलेली आहे आणि तेवढ्यात नजर लावणारी मधू तेथे उभी आहे. मधूला पाहून राजश्रीला खूपच राग येतो. "तू इथं का आलेली आहेस?" असा प्रश्न तिने मधूला विचारलेला आहे. तर मधू त्यांच्याकडे एकटक नुसती पाहतच राहिलेली आहे. दारात आलेल्या मधूला पाहून रुक्मिणी, ऋतुजा आणि रेश्मा यांना सुद्धा प्रचंड राग आलेला आहे. तर राजश्री तिला घरातच येऊ देत नाहीये. "आता तू आमच्या घरात येऊ नकोस, आत्ताच्या आत्ताच चालती हो." असंच तिचं स्वागत राजश्रीनं केलेलं आहे. तर रुक्मिणी हे सगळं ऐकते आणि तिला कळतं की मधू आलेली आहे आणि तिला देखील या गोष्टीचा खूपच राग येतो. तर ती सुद्धा उठते आणि आता मधूच्या दिशेनं ती सुद्धा जात असते. तर ऋतुजा म्हणते की आत्ताच घराचे दुष्ट काढलेले आहे, तेवढ्यात ही दुष्ट व्यक्ती आपल्या घरात कशाला आलेली आहे? हिचं काय काम आहे रत्नपार्किंगमध्ये? आता तिचा या घराशी काही संबंध नाही हे तिला समजत नाहीये का? अशा प्रकारे सर्वांनी तिचं स्वागत केलेलं असतं. मधू अजूनही कोणाला काहीच बोललेलं नसते. मधू शांतपणे सर्वांचं बोलणं ऐकत असते. आत्ताच्या आत्ता तू दारातून चालती हो, असं आता रुक्मिणीने देखील तिला सांगितलेलं असतं. राजश्री म्हणते, "तुला बोललेलं समजतं ना, तुझा आमचा या घराचा कसला काहीही संबंध नाहीये.
तू निघून जा. आम्हाला तुझं तोंड देखील पाहण्याची इच्छा नाही आहे. तू जे काही ह्या घरासाठी केलंयस ना, त्यामुळे आता तुला घरात घेण्याची आमची इच्छा नाही आहे. त्यामुळं तू आमच्या समोरून निघून जा." असं रुक्मिणी तिला आणि राजश्री तिला सांगत असतात. पण मधू मात्र अजूनही शांत असते आणि उलट ती म्हणते, की "मला राघवला भेटायचं आहे." हे ऐकल्यावर तर रुक्मिणीच्या रागाचा पारा जोरात चढतो आणि ती म्हणते, "इतकी बिनलाजी आहेस ना, मला वाटत नव्हतं. आम्ही तुला घरातून निघून जा म्हणतोय आणि तू आमच्या तोंडावर येऊन सांगते, की तुला राघवला भेटायचं आहे. मी तुला सांगते, की राघवला तुला भेटण्याची इच्छा नाहीये. त्यामुळं तू इथून निघून जा. अन्यथा आमच्या रागाचा जर का पारा चढला, तर मला तुझ्यावर हात उचलावा लागेल." असं रुक्मिणी तिला सांगते. पण आता मधू मात्र सांगते, "मला एकदाच फक्त राघवला भेटू द्या." रुक्मिणी म्हणते, "एकदा नव्हे, एक क्षण देखील तू या घरातल्या कोणत्याच व्यक्तीला भेटायचं नाही आणि बोलायचं देखील नाही. तू आत्ताच्या आत्ता आमच्या नजरेसमोरून निघून जा." असं ती बोलत असते. मधू मात्र ऐकायलाच तयार नाहीये. मधू दारातून तर जात नाहीच, तर ती आतमध्येच येण्याचा हट्ट करते. पण आता घरातील व्यक्ती आपल्याला आत येऊ देत नाहीत, हे जेव्हा मधूच्या लक्षात येतं, तेव्हा मधू त्यांना ढकलते आणि चक्क सर्वांना ढकलून ती जिन्यातून वर जात असते. सर्वजण तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात, तिला धरतात आणि ओढाओढ करायला लागतात. कारण मधू बळजबरीनं घरात घुसलेली असते. पण मधू सर्वांना ढकलते आणि जिन्यातून चक्क ती आता राघवच्या रूमकडे चाललेली असते. राजश्री, रुक्मिणी, ऋतुजा आणि रेश्मा तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात. पण तोपर्यंत ती जिन्यातून वर चढत पळत पळत राघवच्या रूममध्ये पोहोचलेली असते. राघव आतमध्ये शांतपणे काम करत बसलेला असतो आणि आता मधू दारात उभी असते. दारात आलेल्या मधूला पाहून राघवला देखील मोठा धक्काच बसतो. आता ही पिढा इथं कशाला आली आहे, असेच भाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असतात आणि तो तिला म्हणतो देखील, की "तू आत्ता इथं कशाला आलेली आहे? तुझा या घराशी काही संबंध नाही, हे तुला सांगितलेलं आहे ना, मग तू परत एकदा इथं का आलेली आहेस?" मधू मात्र त्याचं सगळं बोलणं ऐकते आणि मधूने दरवाजा बंद करून टाकलेला आहे आणि त्याची कडी देखील लावलेली आहे. रेश्मा, ऋतुजा, रुक्मिणी आणि राजश्री बाहेरच थांबलेले आहेत. आता त्यांना आतमध्ये येता येत नाहीये. पण मधू आतमध्ये येऊन कडी का लावतेय असा प्रश्न आता राघवला देखील पडलेला आहे. नक्की हिच्या मनामध्ये काय चाललंय असा प्रश्न रत्नपारखी कुटुंबियाच्या प्रत्येक सदस्यालाच पडलेला आहे. आता ही आतमध्ये जाऊन काय करते असं सर्वजण बाहेरून बोलत असतात. तर राघव मात्र शांतपणे त्याच्याच जागेवर बसलेला आहे आणि तो तिला सांगतोय, की "तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, कारण तुझ्याशी बोलण्याची माझी इच्छा नाही. नव्हे तुझं तोंड देखील पाहण्याची माझी इच्छा नाही." पण मधू मात्र म्हणते, "राघव, फक्त एकदा मला समजून घे आणि मी काय सांगते ते शांतपणे ऐक." राघव म्हणतो, की "एक शब्द देखील तू बोलू नकोस. तू बोलण्याचा सर्व अधिकार गमावून टाकलेला आहे आणि मी कितीदा तरी तुला चान्स दिलेले आहेत, पण त्या चान्सचं तू काय केलेलं आहेस ना, ते तुला चांगलं माहीत आहे. त्यामुळं मी आता तुला चान्सही देणार नाही आणि मी तुला बोलणार देखील नाही. त्यामुळं तू इथे थांबूसुद्धा नको, तू निघून जा." मधू म्हणते, "राघव, आजपर्यंत मी फक्त तुझ्यावर आणि तुझ्यावरच प्रेम केलेलं आहे, ते तुला माहीत आहे. राघव, तू माझ्यावर प्रेम करत होता, तू सिंधूवर प्रेम करत नव्हता. सिंधूचं तुझं लग्न अचानक झालेलं आहे आणि अचानक झालेल्या लग्नावर तू खुश देखील नव्हता. या सगळ्या गोष्टी तू किती सोयीस्करपणे विसरून गेलाय ते मला कळत नाही. पण तू माझ्यावर प्रेम करत होता ना, मी अजूनही तेथेच आहे. मी त्याच ठिकाणी, त्याच वळणावर थांबलेले आहे राघव, फक्त तुझ्यासाठी. मी तुझ्यावर आत्ता देखील तेवढंच खूप प्रेम करते आणि जीवापाड प्रेम करते. तुला माझं प्रेम का समजत नाहीये हे मला कळत नाहीये." मधू त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते, पण राघव मात्र आता चिडतो आणि तिला म्हणतो, की "मी तुला सांगितले ना, की मला तुझं प्रेम नकोय आणि मला तू नकोयस. माझ्यावर हक्काने प्रेम करणारी व्यक्ती माझी बायको म्हणजे सिंधू आहे आणि त्यामुळे मला तुझी कसलीच गरज नाही." आता राघव देखील चिडून तिच्या समोर गेलेला असतो आणि तिला समोर जाऊन बोलत असतो, "तुझी प्रेम करण्याची लायकी नाहीये, कारण दरवेळेस मी तुला चान्स दिलेला आहे, पण त्या चान्सचं तू काय केलंयस ते मला चांगलं माहिती आहे. तू माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीशी कसं वागली आहेस ना, ते मला चांगलं माहिती आहे. तू फक्त सिंधूशी वाईट वागली असतीस तर गोष्ट वेगळी होती. पण तू सावीशी देखील वाईट वागलेली आहेस. तू विनूला देखील सोडलं नाहीस. तू विनूशी देखील वाईट वागलेली आहेस. म्हणजे व्यक्ती म्हणून तू वाईट आहेस. पत्नी म्हणून, आई म्हणून प्रत्येक ठिकाणी तू वाईट आहेस. मैत्रीण म्हणून वाईट आहेस. त्यामुळे तुला एकाही नात्यामध्ये ठेवता येणार नाही. एकही नातं तुझ्यासाठी चांगलं नाहीये.
त्यामुळं मी तुझ्याशी बोलणं देखील टाळतोय. मला तुझं तोंड देखील पाहायचं नाही, असं तो मधूला बोलत असतो. मधू म्हणते, "राघव, तुझं हे अति होतंय. मी माझं प्रेम व्यक्त करतेय आणि तू मात्र माझा अपमान करतोयस. मी इथं अपमान सहन करायला आलेले नाहीये. मी तुला फक्त सांगायला आलेले आहे, की अजूनही मी तुझ्यावर प्रेम करते आहे." राघव म्हणतो, "तुझं सांगून झालं असेल तर तू निघून गेलीस तरी चालेल. कारण मला तुझ्यात आणि तुझ्या बोलण्यात कसलाच इंटरेस्ट नाही." तेव्हा मधू पुन्हा एकदा त्याच्याजवळ येते आणि म्हणते, "राघव, असं का करतोयस तू? अरे, तू माझ्यावर प्रेम करत होतास, ते दिवस सगळे का विसरून गेलास?" आणि ती त्याच्या जवळ येऊन त्याच्या अंगावर हात ठेवत असते, तेव्हा राघवला तिचा स्पर्श देखील नकोसा वाटत असतो. राघव तिच्या हाताकडे पाहतो आणि तिचे हात झिडकारतो आणि तिला लांब करतो. मधूला पूर्णपणे समजलंय, की राघव आपलं काहीसुद्धा ऐकून घेणार नाहीये. राघव तिला धक्का देऊन पुढं ढकलून देतो आणि म्हणतो, "माझ्या अंगाला हात देखील तू लावू नको. आणि तू इथं कशासाठी आली ना, ते जरा स्पष्टपणे सांग. मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाहीये, हे वारंवार मी तुला सांगतोय, तरी देखील तू बोलतेस आणि नुसती बोलतच नाहीस, तर तू मला हातसुद्धा लावत आहेस. मला हात लावण्याची तुझी लायकी नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेव. आणि आता आत्ताच्या आत्ता तू माझ्यासमोर निघून जा." अशा प्रकारे राघव तिला बोलत असतो. पण मधू मात्र मनात म्हणत असते, की आता याला काही केल्या कन्व्हिन्स करणं गरजेचं आहे, अन्यथा माझाच डाव माझ्यावर उलटणार आहे. याचा अर्थ मधू काहीतरी प्लॅन करून आलेली असते आणि राघव तिला सांगत असतो, की "तुझी काय लायकी आहे ना, तू एकदा मला सांगितलेलं होतंस. तू माझ्यावर किती प्रेम करतेस ना, ते मला तेव्हाच समजलेलं होतं. तू स्वतःच्या तोंडाने कबुली दिलेली होतीस, की तू माझ्यावर प्रेम करण्यापेक्षा या घरावर, या प्रॉपर्टीवर तू प्रेम करतेस. तू म्हणली होतीस मला, की तुझ्यावर प्रेम आहे, पण तुला मरायचं असेल तर तू एकटा मर, कारण मला हे घर पाहिजे, या घरातली सत्ता पाहिजे." असं तू स्वतःच्या तोंडानं म्हणलेली मी अजिबात विसरलेलो नाहीये. कदाचित या सगळ्या गोष्टी तू विसरून गेली असशील, पण त्या गोष्टी मी अजिबात विसरलेल्या नाहीये. कारण तुझं खरं रूप एके दिवशी माझ्यासमोर आलेलं होतं आणि त्यामुळे आत्ता मला तुला बोलण्याची अजिबात इच्छा नाही. मधूला समजलंय, की राघव कोणतीच गोष्ट विसरलेला नाहीये. आपण किती वाईट वागलेलो आहोत हे राघवच्या चांगलंच लक्षात आहे. पण राघवला कन्व्हिन्स करणं गरजेचं आहे, असं ती मनातून सतत म्हणत असते. जर का हा चान्स आपण घालवला तर परत आपल्याला चान्स मिळणार नाही, असंच मनातून तिला वाटत असतं. पण मधूच्या डोक्यामध्ये नक्की काय आहे हे राघवला अजूनही माहीत नसतं. राघवला असंच वाटत असतं, की ती प्रेम व्यक्त करण्यासाठीच इथं आलेली आहे. तर घराच्या बाहेर असलेल्या सर्व सदस्यांना देखील असंच वाटत असतं. पण राघव मधूचं काहीच ऐकत नाहीये. या गोष्टीमुळे बाहेरचे सर्व सदस्य खुश असतात आणि राघव तिला सांगत असतो, की "मधू, तू आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून निघून जा." मधू मात्र त्याच्या समोरून जायला तयार नसते. राघव तिची प्रत्येक शब्दावर इज्जत काढत असतो आणि तिला म्हणत असतो, की "तुझी काय लायकी आहे ना, ते आता सर्वांना समजलेलं आहे." मधूला अगदी मेल्याहून मेल्यासारखं वाटत असतं. कारण ज्या व्यक्तीवर ती प्रेम करत होती, त्या व्यक्तीने आता पूर्णपणे तिच्यावर नफरत करायला सुरुवात केलेली आहे आणि तिच्याशी ती बोलायला देखील तयार नाहीये. राघव तिला म्हणतो, "जेवढं झालंय ना, तेवढं खूप झालेलं आहे. मी तुला खूप बोललोय. आत्ताच्या आत्ता तू इथून निघून जा. आता मला तुझ्याशी बोलण्याची इच्छा नाही. तुझं तोंड पाहण्याची इच्छा नाही. आता एक शब्द देखील मी तुझ्याशी बोलणार नाहीये." तरी देखील मधू त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते. "राघव, प्लीज असं करू नको. एकदा फक्त मी काय बोलते ते शांतपणे ऐकशील का? मान्य आहे की माझ्याकडून चुका झालेल्या आहेत. फक्त एकदा जर का तू मला नीट समजून घेतलंस ना, तर अजूनही गोष्टी सॉर्ट आउट होऊ शकतात." असं ती जेव्हा राघवला बोलते, तेव्हा मात्र राघव आता रागाने तिच्या अंगावर जातो आणि तिला म्हणतो, की "तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा." आणि मधू तर त्याला मिठी मारण्याचा प्रयत्न करत असते. राघवला लक्षात आलंय, की ही मधू काही केल्या दूर जाणार नाहीये. तेव्हा तो तिला दूर ढकलतो आणि म्हणतो, "आता मात्र माझी हद्द संपलेली आहे. आता जर का तू जवळ येण्याचा प्रयत्न केला, तर मी तुझ्यावर हात उचलेल. तू माझ्या आयुष्यातूनच नव्हे, या दुनियेतून जरी निघून गेलीस, तरी मी तुझं तोंड पाहणार नाही." असं राघव बोलतो. तेव्हा मात्र मधू चिडते आणि म्हणते, "ठीक आहे. या जन्मी तू माझा होणार नाही, हे आता माझं चांगलंच लक्षात आलेलं आहे. हा जन्म नसेल तर पुढच्या जन्मी मात्र मी तुझ्याशीच लग्न करणार आणि मी तुझीच होणार." राघव मात्र तिच्या कोणत्याच बोलण्याला काहीच प्रत्युत्तर देत नसतो आणि मधू म्हणते, "राघव, आता मी चाललेली आहे. मी नुसती चाललेली नाहीये, तर मी कायमची चाललेली आहे आणि आता मी काय करणार आहे ना, या गोष्टीचा पश्चाताप तुला आयुष्यभर होणार आहे." राघवला कळत नाही की ही काय बोलते. राघव म्हणतो, "तुझ्या कोणत्याच गोष्टीचा पश्चाताप आता मला होणार नाही. तुला जे काय करायचं असेल ना, ती करायला तू मुक्त आहेस." आणि मधू त्याला सांगते, की "मी आता तुझ्या आयुष्यातून नव्हे, तर या दुनियेतूनच कायमची चाललेली आहे. बघ, मी काय करणार आहे?" असं ती राघवला बोलते.
राघवला मात्र तिच्या बोलण्यामध्ये जराही गांभीर्य वाटत नसतं. पण मधू काहीतरी ठरवून आलेली आहे आणि ती काहीतरी करणार आहे हे तिने अगोदरच मनाशी ठरवलेलं असतं आणि त्या ठरवलेल्या गोष्टीप्रमाणेच ती आता खिडकीजवळ जाते आणि राघवला सांगते, की "राघव, मी तुझ्या आयुष्यातून आता कायमची निघून चाललेली आहे. आता तू मला थांबवू नको, कारण मला जे वाटतंय ना, ते मी आता करणार आहे." असं म्हणून ती खिडकीच्या जवळ जाते. बाहेर असलेल्या सर्व सदस्यांना मात्र या गोष्टीचं चांगलंच गांभीर्य कळलेलं असतं. कारण मधू काहीतरी करणार आहे असंच त्यांना वाटलेलं असतं आणि त्याचप्रमाणे मधू खिडकी उघडते आणि राघवला म्हणते, "राघव, गुड बाय. आता मी तुझ्या आयुष्यातून नव्हे तर दुनियेतूनच माझा निरोप घेत आहे." असं म्हणून ती खिडकीतून उडी मारते आणि राघव पाहतच राहतो. राघवला खरंच वाटत नसतं, की मधूने खिडकीतून उडी मारलेली आहे. राघव तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्या आतच मधूने खिडकीतून उडी मारलेली असते आणि राघव धावत पळत खिडकीत येऊन पाहतो, तोपर्यंत मधू खाली पडलेली असते. राघवला काही समजायच्या आतच मधूने खाली उडी मारलेली आहे आणि राघव पळत जाऊन तिला थांबवण्याचा प्रयत्न करायच्या आतच ती खाली पडलेली आहे आणि राघव खिडकीत जाऊन पाहतो, तर मधू खाली पडलेले आहे. मधूच्या डोक्याला जबरदस्त मार लागलेला आहे आणि मधू शांतपणे निपचित होऊन जमिनीवर पडलेली त्याला पाहायला मिळतं. तेव्हा मात्र राघवच्या पायाखालचीच जमीन सरकलेली आहे. मधूने आत्महत्या केलेलं त्याच्यासमोर त्याला स्पष्टपणे दिसत आहे. राघव धावत पळत जाऊन खाली येतो आणि तिला उचलतो. पण तोपर्यंत मधू शांतपणे निपचित पडलेली असते आणि ती बेशुद्धसुद्धा झालेली असते. राघव तिला उठवण्याचा प्रयत्न करतो. "कोणीतरी पटकन जाऊन पाणी घेऊन या. मधू, मधू उठ लवकर. मधू उठ. तुला काय होणार नाही. मी तुला काही होऊ देणार नाही." असं राघव तिला म्हणत असतो. पण तिच्या डोक्यातून जोरात रक्तप्रवाह चालू झालेला असतो आणि मधू डोळे झाकून शांतपणे पडलेले असते. झालेल्या प्रकारामुळे रत्नपारखी कुटुंबातील प्रत्येक सदस्य अगदी हादरून गेलेला असतो. मधूने टोकाचं पाऊल उचललेलं असतं. मधू आता या दुनियेत राहणार की नाही असाच प्रश्न सर्वांना पडलेला असतो आणि तेवढ्यातच सायरन वाजायला लागतो आणि ॲम्ब्युलन्सच्या गाडीचा आवाज राघवला येतो. राघवला कळत नाही की अचानक ही ॲम्ब्युलन्स इथं कसं काय आलेली आहे. पण तोपर्यंत डॉक्टर आलेले असतात. या सर्व गोष्टीचा मात्र सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो, की मधूने आत्महत्या करायचा प्रयत्न केलेला आहे. मधूला उठवण्याचा अजूनही राघव प्रयत्न करत असतो. "मधू उठ लवकर, तुला काही होणार नाही, मी तुला काही होऊ देणार नाही." एवढेच वाक्य राघवच्या तोंडातून बाहेर पडत असतात. मधूने उडी मारल्याबरोबर त्या ठिकाणी डॉक्टर आलेले आहेत आणि डॉक्टर येऊन पाहतात, की मधूची तब्येत एकदम खराब आहे. मधूने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिच्या डोक्यातून रक्तप्रवाह होत आहे. डॉक्टर तिची नस चेक करतात आणि एक वाक्य त्यांच्या तोंडातून येतं, की "मधू इज नो मोअर." आता ही व्यक्ती जिवंत राहिलेली नाहीये, असं त्यांनी सर्वांना स्पष्टपणे सांगितलेलं असतं आणि ते ऐकल्यावर सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो. मधूची या जगातून एक्झिट झालेली आहे आणि हे ऐकल्यावर सर्व कुटुंबीय अगदी गर्भगळीत होऊन शांतपणे ऐकतच राहतात. सर्वांना कळत नाही आता यावर काय बोलावं. आलेल्या ॲम्ब्युलन्समधील 2 कंपाउंडर स्ट्रेचर घेऊन येतात आणि त्या स्ट्रेचरवर मधूचा मृतदेह ठेवतात आणि तो मृतदेह ते घेऊन जात आहेत. सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. अचानक मधूच्या झालेल्या एक्झिटमुळे काय बोलावं आणि काय बोलू नये हेच कोणाला कळत नाहीये. सर्वजण प्रचंड मोठ्या धक्क्यात आहेत आणि आता मधूला त्यांच्या समोरून घेऊन जाण्यात येत आहे. राघव मधूच्या त्या मृतदेहाकडे एकटक पाहत बसलेला आहे. काय होऊन बसलं असा प्रश्न त्याच्या मनामध्ये येत आहे. ही गोष्ट खरी घडतेय का खोटी घडते असंच त्याला वाटत आहे. पण त्याच्या समोरून डॉक्टर मधूचा मृतदेह घेऊन जात आहेत आणि राघव मात्र शांत बसला आहे. आता काय करावं असा प्रश्न राजश्रीला पडलेला आहे. मधू गेली म्हणजे आता या गोष्टीचा आरोप माझ्या मुलावर येईल की काय? या मधूने भलतंच काहीतरी वाढवून ठेवलेलं आहे असं म्हणून राजश्री रडायला लागलेली आहे. सर्वजणच परेशान झालेले आहेत. रुक्मिणीला देखील कळत नाहीये की या सिच्युएशनला करावं तर नक्की काय करावं आणि सर्वजण राघवला उठवण्याचा प्रयत्न करतायत. राघव तसाच शांत बसलेला आहे. ज्याप्रमाणे तो मधूला घेऊन बसला होता, तो अजूनही तसाच आहे. रुक्मिणी राघवला उठवते आणि म्हणते, "राघव आतमध्ये चल. आता इथं बाहेर थांबण्यात काहीच अर्थ राहिलेला नाहीये. कारण मधू गेलेली आहे आणि तिचा मृतदेह देखील घेऊन गेलेले आहेत."
राघव आत जातो आणि शांतपणे एक ग्लास भरून पाणी पितो. अजूनही तो कोणाशी काहीच बोललेला नसतो. झालेला सर्व प्रकार खूपच गंभीर आहे. सिंधूला निरोप मिळाला आहे, की आत्ताच्या आत्ता घरी यायचं आहे. पण घरी काय झालंय हे मात्र सिंधूला माहिती नाहीये. सिंधू येते आणि विचारते, की "काय झालंय? नक्की कोण मला सांगेल का? घरामध्ये काय घडलेलं आहे? नक्की कोणती गोष्ट घडली आहे म्हणून तुम्ही मला कॅम्पमधून अचानक बोलवून घेतलं?" असं सिंधू सरांना विचारत आहे. पण सिंधूला अजून समजलेलं नाही, की मधूने आत्महत्या केलेली आहे आणि ती आत्महत्या रत्न पारखींच्या घरामध्ये येऊन केलेली आहे. सिंधूला जेव्हा ही गोष्ट समजेल, तेव्हा तिच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाहीये. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की मधूची आई तिच्या दादाला म्हणते, की "दादा, आता आपला प्लॅन सक्सेस होत आहे. आता ही व्यक्ती म्हणजेच सिंधू जोपर्यंत आहे, तोपर्यंत तू राघवला हातसुद्धा लावू शकणार नाही." असं म्हणून सिंधूचा फोटो तिने तिच्या दादाकडं म्हणजेच मधूच्या मामाकडं दिलेला आहे आणि तो सुद्धा त्या फोटोकडं एकटक पाहत आहे. या सिंधूचं काहीतरी करावं लागणार आहे, त्याशिवाय आपला प्लॅन सक्सेस होणार नाही. आता हे त्याच्या देखील लक्षात आलेलं आहे. पण आता नक्की काय करावं असा प्रश्न त्याला देखील पडलेला आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, की पोलिसांना घेऊन तो रत्न पारखेंच्या घरी आलेला आहे आणि तो राघवला अटक करत आहे. मोदूने आत्महत्या केली आहे, त्या गुन्ह्यामध्ये आम्ही तुम्हाला अटक करत आहोत, असं तो बोलत आहे आणि आता राघवला सुद्धा धक्का बसलाय. आता पोलीस येऊन आपल्याला अटक करून घेऊन जाणार, या गोष्टीचा मोठा धक्का राघवला बसलेला आहे. तर तेवढ्यात तेथेच सिंधू आलेली आहे आणि सिंधू मधूच्या मामाला सांगते, की "सर्व प्रकार मला समजलेला आहे. तुम्ही राघवला अटक करू शकत नाही," असं डायरेक्ट तिनं पोलिसांना सांगितलंय आणि त्यामुळे मधूच्या मामाच्या स्वप्नांचा चकनाचूर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता नक्की सिंधू काय गोष्ट सांगणार आहे, की ज्यामुळे मधूच्या मामाचा सगळा प्लॅन फेल होईल, पण ते आपल्याला पुढील भागातच समजणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक